सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले। सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचं एक पथक तयार करण्यात आलं। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अनिल कोळेकर व पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुदर्शन यादव राहणार विश्रामबाग सांगली व त्याचे सहकारी ओंकार साळुंखे राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगाव रोड सांगली व मुनीब उर्फ बाबू मुश्ताक भाटकर सध्या राहणार अंबा चौक सांगली यांनी तासगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक शाखा मार्केट यार्ड सांगली येथे चोरी करण्याचा गुन्हा करून ते तिघे सध्या तात्यासाहेब मळा मीरा हाऊसिंग सोसायटी सांगली परिसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली ख्वाजा बस्ती सह्याद्रीनगर टिंबर एरिया मार्गे मीरा हाऊसिंग समोर दाखल होऊन वाहन तात्यासाहेब मळा येथे अलीकडे थांबवून पायी चालत वॉच करीत जात असताना निकुंज लॉनच्या समोरील बाजूस असलेल्या भिंतीलगत रस्त्याच्या उजव्या बाजूस अंगात काळ्या रंगाचा शर्ट व पाठीवर निळसर रंगाचे सॅक असलेला एक तरुणी इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारणा केली असता त्याचं नाव ओंकार विशाल साळुंखे वय वर्ष 19 राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगाव रोड सांगली असं सांगितलं। त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये पाहिलं असता त्यामध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता, कटावणी, एक प्लास्टिक मुठीचा धारदार चॉपर चाकू व मारतूल मिळून आलं। त्यास सदर वस्तूंबाबत विचारलं असता त्याने सांगितलं की या वस्तूने त्याच्या साथीदार सुदर्शन यादव व मुनीब उर्फ बाबू भाटकर यांच्यासोबत रात्रीच्या वेळी मार्केट यार्ड सांगली येथील बँकेचं कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश करून चोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पळून गेले। त्यानंतर मल्टीप्लेक्स टॉकीजच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद घर फोडून चांदीचं साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे। लागलीच सदर आरोपी या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी ताब्यात घेऊन नमूद मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी व मुद्देमालासह विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला। पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत। सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांचेवर यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, मिरज ग्रामीण व कराड जिल्हा सातारा या ठिकाणी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। तसेच परागंदा आरोपी नामे सुदर्शन यादव राहणार कराड जिल्हा सातारा सांगली व मुनीब उर्फ बाबू भाटकर राहणार अंबा चौक सांगली याचा शोध घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत।